आवडी निज भक्तांची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनी या भूकतहान करे त्याचा बहुमान वस्त्रभूषणे पुरवी वस्त्रभूषणे पुरवी चिंता त्याची वाहे जीवे राखोनी या भूकतहान करे त्याचा बहुमान निळा म्हणे त्याचे उणे निळा म्हणे त्याचे उणे नेदी पडो कवण्या गुणे राखोनी या भूकतहान करे त्याचा बहुमान आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी आवडी निज भक्तांची आवडी सांभाळे त्या घडी घडी राखोनी या भूकतहान करे त्यांचा बहुमान प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैष्णव श्रेष्ठ अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ आणि संप्रदाय वरिष्ठ महान सद्गुरु भक्त निळोबाराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात सद्गुरु भक्त निळोबाराय हे भगवंताची आवड व्यक्त करतात। विठ्ठल विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। जेथे वैष्णवांचा वास धन्यभूमी पुण्य देश अशा धन्यभूमी आणि पुण्य देश श्री क्षेत्र बहादरपूर तालुका कोपरगाव आणि जिल्हा श्रीनगर विठ्ठल विठ्ठल आपल्या जिल्ह्याचं नाव अहमदनगर नसून खरं श्रीनगर आहे। अहमद मर गए बहुत दिन हो गए त्या अहमदचं नाव नाही घेतलेलं बरं विठ्ठल विठ्ठल खरं नगर जिल्ह्याचं ऐतिहासिक नाव पौराणिक नाव प्राचीन शिलालेखावर नाव श्रीनगर आहे। नगर जिल्ह्याला मोठा इतिहास आहे। या नगर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञानामृताची पंगत दिली तो हा जिल्हा आहे। विठ्ठल विठ्ठल आपला आणि या गावचा पहिलाच परिचय म्हणून 2 मिनिटात सांगितल्याशिवाय पुढे जात नाही। नगरचं खरं नाव श्रीनगर आहे। श्रीनगर नाव का पडलं त्याचं मुख्य कारण नगरमध्ये श्री राहते। श्री राहते म्हणजे कोण राहते कुठं राहते त्याचा आणि नगरचा काय संबंध एकदम 2 मिनिटात सांगतो। माझ्या ज्ञानोबरायांनी मराठी सारस्वताला लाजवील असं सर्वोत्कृष्ट तत्वज्ञान या जिल्ह्यात लिहिलं। कुठं लिहिलं कोपरगावला नेवास्याला लिहिलं। नेवास्याला लिहिल्यानंतर ज्ञानोबरायांनी सुंदर असं तत्वज्ञान लिहून झालं। श्रीमद भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी प्राकृत लेणं चढवलं आणि प्राकृत भाषेमध्ये लेणं चढवल्यानंतर ज्या गावामध्ये ग्रंथ निर्मिती आणि ग्रंथ पूर्ती झाले त्या गावाचं थोडंसं वर्णन केलं पाहिजे। ज्याचे गावी केला वास त्याशी नसावे उदास या न्यायाने ज्ञानोबरायाने नेवासाचं वर्णन करत असताना काही ओव्या टाकल्यात त्या ओव्या कामाच्या आहेत फार। ज्ञानोबराय म्हणतात नेवासा म्हणजे काय त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे हा श्री शब्द फार महत्वाचा आहे। ज्ञानोबराय म्हणतात नेवासा गाव म्हणजे काय त्रिभुवनैक पवित्र त्रिभुवनात एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र अनादि असलेलं क्षेत्र पंचक्रोशी असलेलं क्षेत्र कोण राहतात ज्ञानोबराय तिथे तुम्ही एवढं तोंड भरून वर्णन करतात। ज्ञानोबराय म्हणतात जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे जेथ म्हणजे ज्या नेवास्यामध्ये जगाचं जीवनसूत्र उभ्या जगाने जीवन जगण्याचं सूत्र जिथं घ्यायचंय ती श्री महालया देवी तिथं राहते। कोण ही श्री महालया ती तिथं कशाला आली आणि तिचा नगरचा काय संबंध विठ्ठल तर ही श्री महालया देवी दुसरी तिसरी कोणी नसून तिला सध्या मोहिनीराज म्हणतात। हे मोहिनीराज हे तत्व तिथं का आलं देवासुर
मंथन, देवाने आणि दानवांनी समुद्र मंथन केलं. समुद्र मंथन केल्यानंतर समुद्रातून काही रत्न बाहेर पडली आणि ती रत्न बाहेर पडल्यावर या सगळ्या रत्नांमध्ये, सगळ्या हिरामानांमध्ये भांडणं लागली. ही सगळी त्या रत्नावरून भांडणं सुरू झाली. यांची भांडणं सुरू झाल्यानंतर रत्न वाटपामध्ये मध्यस्थी करण्याकरता भगवंताने जो अवतार धारण केला तीच ही श्री महालया देवी, तेच हे श्री भगवान मोहिनीराज. एवढं सुंदर मोहिनीचं रूप, अतिशय मनमोहन लावण्य. आणि त्या मोहिनीने काय केलं, सुंदर असा अमृताचा कलश देवांच्या वाट्याला दिला आणि दारू वाटपाचाही कार्यक्रम याच जिल्ह्यात झाला. म्हणून महाराष्ट्रात अग्रगणी त्या बाबतीत विठ्ठल. त्यांचा आम्ही तो वसा चांगला जोपासला आहे. याच जिल्ह्यातला बुवा असल्यामुळे खडा माहिती आहे. मला सांगायचं काय, अमृत वाटप झालं, दारू वाटप झालं आणि दोन्हीचं वाटप झाल्यानंतर देवांना अमृत वाटप करून भगवंताने त्या श्री महालया देवीने दैत्यांचा समूळ निपात केला. निपात केल्यानंतर श्री महालया देवीला तिथून जावं वाटलं नाही. तिथं तिला करमलं, ती तिथं निवास करती झाली. म्हणून त्या गावाचं नाव पडलं नेवासा. महाराज तुम्ही इतिहास सांगतात, याला काही आधार, याला काही पुरावा? आता काय तुम्हाला पुरावा द्यावा, पण देतो, नक्कीच पुरावा देतो. नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. त्याच्या दुसऱ्याच प्रपाठकात ही कथा आलेली आहे. सुरुवातीलाच नाथ महाराजांनी हा इतिहास हाताळलाय. रुक्मिणी स्वयंवर, ज्याला जिज्ञासा आहे त्याने पाहून घ्या नेवासाचा इतिहास. आणि मग श्री महालया देवीने नेवासाला निवास केला आणि श्री महालया देवीमुळेच नगरची ओळख ऐतिहासिक काळामध्ये, पौराणिक काळामध्ये. आणि म्हणून नगर कोणतं, तर श्री महालया देवीचं नगर, म्हणून श्रीनगर. श्रीनगर म्हणजे श्री महालया देवीने ज्या परिसरात वास्तव्य केलं ते श्रीनगर. पण का हो, नगर आणि श्री महालया देवीचं मंदिर याच्यामध्ये जवळजवळ 45 ते 50 किलोमीटरचं अंतर आहे. आणि एवढी दुरून नगरची ओळख कशी तुम्ही सांगता? तर जुन्या काळामध्ये ओळख सांगत असताना दूरता आणि समीपता ही पाहिली जात नसायची. मग वस्तू किती प्रसिद्ध आहे त्याच्यावरून तुमची ओळख होत असायची. तुम्ही जर यदा कदाचित ऋषिकेश हरिद्वारला गेले आणि तिथल्या लोकांनी तुम्हाला विचारलं कहां से आए हैं आप, तर तुम्ही म्हणाल हम बहादरपूर से आए हैं. लोक म्हणतील हम नाही जानते. तिथली माणसं म्हणताना मी बहादरपूर काही ओळखत नाही. मग तुम्ही सांगायचं ओळख पटण्याकरता हम अन्ना हजारे के गाव से आए, हा फिर जानते हैं. कारण का अण्णाला बहुतांशी महाराष्ट्रात भारतांची ओळख तुम्ही सांगून तुमच्या गावची ओळख पटवून दिली. अण्णा व्यक्तिमत्व कुठं आणि तुमचं गाव कुठं, व्यक्तिमत्व तुमचं गाव कुठं. पण ओळख सांगत असताना व्यक्तिमत्व किती दूर आहे आणि किती जवळ हे पाहिलं जात नाही. व्यक्तिमत्व प्रसिद्ध किती हे पाहिलं जातं. या नगरची ओळख जुन्या काळामध्ये त्या श्री महालया देवीमुळे होती, म्हणून श्रीनगर. विठ्ठल विठ्ठल. मला जर हा इतिहास पाहायचा असेल तर ब्रह्मचित्काला दर्शन वारकरी संप्रदायामध्ये फार सुंदर पुस्तक हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज वक्ते यांनी काढले. त्याच्या पहिल्याच पानात नगरचा इतिहास आला, श्रीनगर. मग मला श्रीनगरचं अहमदनगर कधी झालं, एका मिनिटात इतिहास सांगतो. या आपल्या नगरला भारतामध्ये संपूर्ण हिंदूंचं राज्य असताना परकीयांचे लोंढे भारतात आले. आल्यानंतर भारतांचे दोन तुकडे पडले, उत्तर भारत, दक्षिण भारत. उत्तर भारतामध्ये हिरवं निशाण फडकत होतं आणि दक्षिण भारतामध्ये भगवं निशाण फडकत होतं. दक्षिण भारतामध्ये काही मराठ्यांची सत्ता तग धरून होती. त्या मराठ्यांच्या अनेक राज्यांमध्ये महाराष्ट्राचं राज्य ज्याच्या पदरी होतं तो यादवांचं राज्य, अतिशय वैभव आणि साम्राज्यशाली हे राज्य. आणि यादवांचं राज्य देवगिरीला होतं, हल्ली त्याला दौलताबाद म्हणतात. या देवगिरीला यादवांचं राज्य समृद्ध प्रकारे नांदत असताना या परकीयांचे डोळे दक्षिणेत लागले होते. कारण का, दक्षिणेत दोन गोष्टी फार महत्वाच्या, एक सौंदर्य आणि संपत्ती. आणि या दोनही गोष्टीची लालसा पिपासा त्या मंडळीला फार असते. आणि म्हणून आपला समाज हा दिंगमूड झाला. काय दूरदृष्टी नसल्यामुळे परकीयांच्या दोन संपत्तीवर नजर खेळली आणि परकीयांचे लोंढे भारतात, महाराष्ट्रात आले. आणि आल्यानंतर देवगिरीचा पाडाव झाला. देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर पुढचं मला सांगायचं नाही, दक्षिण भारतावर अवकळा पसरली आणि महाराष्ट्रावर हिरवा झेंडा फडकू लागल्यानंतर त्यातल्या काही बराच काळ गेल्यानंतर दिल्लीहून कारभार हाकला जायचा आणि दिल्लीच्या कारभाराचे 5 कारभारी दक्षिणेत राहत होते. त्या 5ही कारभाऱ्याने आपले पाय रोवले. कोणत्याही नेत्याने चांगलं ध्यानात धरायचं,
आपल्या बगलाला जे फिरवत असतात ना ते आपल्या फक्त पतनाचीच वाट पाहत असतात. विठ्ठल विठ्ठल. त्या पाचही जणांनी दिल्लीच्या कारभारी माणसांचा कसं पतन होईल याचाच विचार केला आणि ते पाचही जण दक्षिणेत राहिले. दक्षिणेत राहिल्यानंतर त्यांनी स्वतंत्र राज्य घोषित केलं. त्यातला गोळकोंड्याला राहिला कुतुबशहा, एक बिदरला राहिला बेदरचा बादशाह, एक खानदेशात राहिला त्याच्याच नावाने खानदेश झाला, एक विजापूरला राहिला आदिलशहा आणि एक आपल्या नगरला आला तोच अहमद निजाम. विठ्ठल विठ्ठल. नगरला अहमद निजाम आला यात नवल नाही. मग नगरच्या लोकांनी मान्य करून घेतला यात नवले. कारण का वास्तविक पाहता नगरचे लोक स्वभावाने बाणेदार. आज सुद्धा नगरचं वऱ्हाड कोणत्याही गावाला जाऊ द्या तिथून ठोकूनच मागे येतं त्यांना. हा नगरचा इतिहास आहे महाराज. पण नगरचे लोक स्वभावाने बाणेदार. पण नगरच्या लोकांच्या स्वभावामध्ये एक दुर्गुण आहे काय, यांना शेजाऱ्याच्या हातचं पाणी प्यायची सवय. हो आपल्या माणसाचं यांना महत्व नाही. तसंच झालं महाराज. या नगरकरांनी अहमद निजाम आपला वाटू लागला आणि मग आपल्याही मराठ्यांच्या तलवारी त्याच्या दरबारात चमकू लागल्या आणि त्याच्यासाठी भावकींची आपल्या स्वकीयांची शिरं कापू लागली. आणि मग झालं त्याने तिथं वास केला आणि त्याने तिथं रहिवास केल्यामुळे त्याने फक्त श्री पुसलं आणि अहमद घातलं. झालं अहमदनगर. खरं अहमदनगर नाही श्रीनगर आहे. आणि म्हणून नगर जिल्ह्यातला कोणताही हिंदू कुलोत्पन्न व्यक्तिमत्वाने इथून पुढे कधीच अहमदनगर लिहायचं नाही, श्रीनगर लिहायचं. विठ्ठल विठ्ठल. या श्रीनगर जिल्ह्यामध्ये अनेक संत जन्माला आले. त्या अनेक संतांमध्ये महान संत ज्यांची संजीवन समाधी या गावामध्ये आहे, महान संत गोपाजी बाबा. आणि गोपाजी बाबांच्या जन्मस्थळीने आणि समाधीने ही भूमी पवित्र झालेली. बहुतांशी ज्या साधूचा जिथं जन्म होतो त्या साधूची